छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा घेण्याचा जो बेत आखला होता त्यामध्ये ते जवळजवळ यशस्वी देखील झाले होते, परंतु शेवटच्या काही क्षणांमध्ये एका दासीमुळे छत्रपती संभाजी महाराजांचा जंजिरा घेण्याचा डाव उधळला गेला। याचीच संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत। जय शिवराय मंडळींनो, तर आज आपण आलेलो आहोत जंजिरा या किल्ल्यावरती। याविषयी सविस्तर तुम्हाला माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मंडळींनो, जाऊया आता आपण जंजिरा किल्ल्यामध्ये। तर मित्रांनो, आता आपण गाडी पार्किंग करून जंजिरा किल्ल्यावरती जाण्यासाठी निघालेलो आहोत। तर सोबत तन्मय आहे। तर तन्मय, हां, समोर आपले चाललेत राहुल भैया आणि समोर आता आपल्याला या ठिकाणी जे एक तिकीट घर दिसतंय, इथून आपण आता जंजिरा किल्ल्यामध्ये बोटीने जाण्यासाठीचे जे तिकीट आहे हे तिकीट घेणार आहे आणि इथून आपण बोटीने जंजिरा किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहे। आम्ही जायचं पहिलं लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, तुम्हाला एवढं सांगत आहे मी। तर मंडळींनो, आपल्याला जंजिरा किल्ल्यामध्ये घेऊन जाण्यासाठी ही शिडाची बोट आलेली आहे आणि आता आपण सर्वजण या बोटीमध्ये बसून जंजिरा किल्ल्याकडे जाणार आहोत। तर ह्या बोटीमध्ये बसून जंजिऱ्याकडे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस आपल्याला 100 रुपयाची तिकीट आहे आणि बोटीतून आपण उतरल्यानंतर किल्ला फिरण्यासाठी आणि पाहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस आपल्याला 25 रुपये असे तिकीट दर आहे। या जंजिरा किल्ल्याचे एक वैशिष्ट्य असे आहे की आपण बाहेरून पाहिले तर आपल्याला जंजिराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे हे आपल्याला दिसून येत नाही। ज्या वेळेस आपण प्रत्यक्षपणे जंजिरा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येत नाही तोपर्यंत आपल्याला आतमध्ये जाण्याचा मार्ग कोणता आहे हे समजत नाही। हळूहळू आमची बोट जंजिराच्या तटबंदीकडे जात होती आणि अखेरीस आम्ही जंजिराच्या तटबंदीच्या जवळ येऊन पोचलो। शेवटी आम्ही जंजिराच्या प्रवेशद्वारासमोर येऊन पोचलो, परंतु भयंकर गर्दी असल्यामुळे आम्हाला किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी 2 तास वाट पाहावी लागली, कारण की येणाऱ्या बोटींमधील सर्व प्रवासी आतमध्ये नंबरवार जात होते आणि पूर्वी गेलेले प्रवासी नंबरवार पुन्हा बोटीमध्ये भरून बाहेर निघत होते। यासाठी भरपूर असा वेळ या ठिकाणी लागत होता। तर मंडळींनो, आता आपण जंजिरा किल्ल्याच्या आतमध्ये पोचलेलो आहोत। तर हा किल्ला संभाजीराजांना का घेता आला नाही, एका दासीमुळे छत्रपती संभाजी महाराजांचा डाव कसा उधळला आणि हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात येऊ शकला नाही, याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। जंजिरा किल्ला हफसी सिद्दी बंधूंच्या ताब्यात होता। यावेळी जंजिऱ्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान हे दोघे होते। हे आफ्रिकेतून आलेले हफसी होते। हे हफसी जंजिऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायची, कोकणातील बायका पळवायचे। या जाचाने त्रासलेले लोक शंभूराजांकडे आले। आपले संकट त्यांनी राजांना सांगितले। हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजीराजे खूप क्रोधित झाले। त्यांनी जंजिरेकर सिद्धींच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले, पण त्यांना माहीत होते की जंजिरा
सरळ लढाई जिंकणे अवघड आहे. त्यामुळे राजांनी ठरवले की जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे. याच बेतासाठी त्यांनी बोलवणं धाडलं कोंडाजी फर्जत यांना. संभाजीराजांनी कोंडाजींच्या कानात आपला बेत सांगितला आणि मग निघाले कोंडाजी आपल्या सोबतीला 40-50 मावळे घेऊन आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धीसमोर आले आणि त्याने सिद्धीला त्यांची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धीला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला, कारण शंभूराजांचा एक शूर मावळा त्यांना येऊन मिळाला होता. सिद्धीने त्याला आपली चाकरी दिली. कोंडाजी सिद्धींची सेवा करू लागले, पण त्या कोंडाजींच्या काळजात वेगळाच डाव होता. संभाजी महाराजांनी कोंडाजींना सांगितलेला डाव असा होता की जंजिऱ्याचा सगळा दारुगोळा उडवून द्यायचा आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजिऱ्यात पाठवले होते. दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले. कोंडाजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेऊन उभे होते. कोंडाजींची बायकोसुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता की तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा तिने व्यक्त केली. कोंडाजींकडेही वेळ नव्हता. त्यांनी बायकोची मागणी त्वरित मान्य केली. मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली की मी माझे कपडे आणि काही सामान बरोबर घेऊन येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धीच्या दरबाराकडे गेली. सिद्धीला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले. जंजिऱ्यावरचे सगळे मराठे कापले गेले. कोंडाजी फर्जदांबरोबर असलेल्या मावळ्यांमधील एक मराठा मावळा कसा बसा वाचला होता. त्याने जंजिऱ्यावरून खवळलेल्या समुद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत धरून तो किनाऱ्याच्या दिशेने पोहू लागला. तर तो त्याचा जीव वाचवण्यासाठी नव्हे, तर तो पोहत होता या घटनेची माहिती संभाजीराजांना देण्यासाठी, कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडाजींचा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोचला. त्याने घडलेली हकीकत शंभूराजांना सांगितली. तसे शंभूराजांना फार मोठा धक्का बसला. कोंडाजी फर्जत एक शूर आणि थोर सरदार तर होतेच, पण शंभूराजांना ते खूप जवळचे होते. राजांच्या डोळ्यात अश्रू ओघळले, पण राजाला भावनिक होऊन चालत नाही. शंभूराजांनी ठरवले की कोंडाजींचे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी 20,000ची सेना आणि 300 गलबते घेऊन राजांनी जंजिऱ्यावर आक्रमण केले आणि मग कडाडले संभाजीराजे डागा तोफा किल्ल्यावर आणि घनघोर असं युद्ध सुरू झाले. संभाजी महाराजांच्या तोफेंचा मारा सुरू झाला. मराठ्यांच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफेचे गोळे किल्ल्यावर पोचत होते. सिद्धीचा शीश महाल चकनाचूर झाला होता. पण ऐनवेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले, पण शंभूराजे थांबले नाही. त्यांनी ठरवले की समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरू झाले. सेतू आकारही घेऊ लागला. मराठ्यांच्या तोफांचा मारा चौफेर सुरूच होता. संभाजी महाराज जंजिरा घेण्यामध्ये व्यस्त असल्याचे पाहून औरंगजेबाने डाव साधला. त्याला कळून चुकले होते की जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजीराजांची सत्ता येईल. औरंग्याने हसन अली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवली.
हसन अली हा 40,000ची फौज घेऊन कल्याण भिवंडीच्या मार्गे रायगडच्या दिशेने येऊ लागला होता. औरंगजेबाचे सैनिक रायगडाच्या दिशेने येत आहे ही बातमी संभाजीराजांना समजल्यानंतर संभाजीराजांचा नाईलाज झाला. जंजिरा घेण्याची मोहीम अर्धवट सोडून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले. जंजिरा घेण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांनी सुद्धा अनेक वेळा या जंजिऱ्यावरती स्वाऱ्या केल्या होत्या, परंतु त्यांना प्रत्येक वेळेस अपयश येत होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी यावेळेस जंजिरा घेण्याचा बेत हा वेगळाच आखला होता आणि जवळजवळ ते त्यामध्ये यशस्वी देखील झाले होते. परंतु एका दासीच्या कारणामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा जंजिरा घेण्याचा डाव धुळीस मिळाला. जंजिरा घेण्यासाठी गेलेले कोंडाजी फर्जत व अनेक शूरवीर सरदार यांना आपले जीव गमवावे लागले. मंडळींनो, जंजिरा किल्ल्याविषयी संपूर्ण गाईडने दिलेली माहितीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी एंड स्क्रीनवरती देत आहे, तर तो पण आपण एक वेळ अवश्य पहा, कारण या ठिकाणी आपण जंजिरा किल्ल्याविषयी माहिती देऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. अखेरीस छत्रपती संभाजी महाराजांचे जंजिरा किल्ला घेण्याचे स्वप्न देखील हे अधुरेच राहिले. तर मंडळींनो, तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये जंजिऱ्याविषयी थोडक्यात जी माहिती सांगितली, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.